कारण तुमच्या बापाची ठेवी का हा? तुमच्या बापाची ठेवी आमच्याकडे काही म्हणून तुम्ही आम्हाला जिवंत दरीमध्ये फेकून देता. कारण कशाबद्दल हा? मित्र, अवघडच खेळ झाला आता येतं. कष्ट करायचं आपण, पैसे जमा करायचे आपण, आपल्या पैशाचं, आपल्या मेहनतीचं, आपल्या घामाचं हा. आणि विनाकारण रुबाव गाजाचं कोणी दुसऱ्यानं, हे कोणी शिकवलं? अवघडच खेळ झाला मित्र आता येतं. म्हणजे आपण कसं तर घाम म्हणजे रक्ताचं पाणी, काय म्हणतात, रक्ताचं घामाचं हे करायचं, पुरं रक्ताचं पाणी करायचं. आणि काही गिनीचिनी लोक हे बदमाश कृतीचे लोक जे विनाकारण आपल्याला म्हणजे ब्लॅकमेल, किडनॅप, वा वा काय म्हणजे नवलच वाटलं मला ते. एक तर समोरच्या एका व्यक्तीला 4-5 जणांना मिळून काही चंद पैशासाठी त्याला म्हणजे किडनॅप केलं आणि पैसे नाही दिले म्हणून त्याला जिवंत खोलदरीत फेकून दिलं. अरे वयोवृद्ध माणूस रे तो, तुमच्या बापाचा वयाचा होता तो आणि खुशाल तुम्ही त्याला मायला, त्याच्या परिवाराकडे काही लक्ष नाही दिलं ना, त्याच्या वयामानाकडे काही लक्ष नाही दिलं. तुमच्या बापावाने असं रे तो तुम्ही त्याला खुशाल दरीमध्ये फेकून दिलं. विचार करा मित्र, इतक्या खोल दरीमध्ये जिवंत माणसाला फेकलं, घेणं नाही देणं नाही काहीच नाही, आणि केवळ काय की म्हणे पैसे द्या. अरे त्याच्या पैशावर तुमचा काय अधिकार? म्हणजे कोणाच्याच पैशावर तुमचा काही अधिकार नाही. तुम्ही काय म्हणून पैसे मागता आणि लोकांना किडनॅप करता, लोकांना ब्लॅकमेल करता, लोकांना म्हणजे त्रास देता आणि त्याच्याकडून बळजबरी पैसे घेता. अरे तुमच्या पैशाला तुम्ही कष्ट करा, मेहनत करा, तुमच्या स्वतःच्या पैशावरती आयश करा ना बाबा हो. लोकांच्या पैशावर का बरं हा? दुसरे लय मेहनत करते रे, लय कष्ट करणं लागते ते पैसे कमवायला हा. तुम्ही हे लोक असे समजत काय नाही, अशा तुमच्या डोक्यात बुद्ध्या कशा काय भरल्या या हं? मनुष्य जन्माला आले आणि तुम्ही जनावर थोडी, तुम्हाला एवढी अक्कल दिली द्यावानं. खुशालराव मला एका वृद्ध व्यक्तीला या लोकांनं 1 करोड रुपयाची मागणी केली हा. अरे त्याची बिचाराची तेवढी अवकात तरी पाहिजे ना 1 करोड रुपये द्यायची. म्हातारा माणूस, वृद्ध माणूस 1 कोटी करोड रुपये तुम्हाला कुठून देणार ते? काय तुम्हाला लाज तरी वाटली पाहिजे एवढे पैसे मागायला? आणि 5 जणांना मिळून मित्र, 5 जणांना मिळून त्या बाबाला आहे ना दरीमध्ये, खोल दरीमध्ये एका घाटामध्ये फेकलं. इमानदारीनं असं काळजाला हळहळ लागली आमच्या. काय सांगू ती गोष्ट ऐकून. तर माझं हेच म्हणणं आहे, आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमानं मी हेच सांगत राहतो सतत, की आपल्याला काहीच अधिकार नाही लोकांना त्रास द्यायचा आणि त्यांना पैसे मागायचा. आपले मनगट दिसतं का, मनगट, हे मनगट याच्यात बळ असन आणि याच्यात तुमच्या धमक असन ना, तर पैसे कमवायचे, लोकांना त्रास नाही द्यायचा. समजलं? काय म्हणून देता तुम्ही लोकांना त्रास? कशाबद्दल देता तुम्ही हा? कमाल यार. त्या बाबानं काय स्वप्न, आता किती आयुष्य राहिलं असेल त्या काकाचं हा? मोजून तुम्हाला सांगतो मित्र हो, जास्तीत जास्त ते बाबा अजून 5-10 वर्ष जगले असते ते काका हा. आणि लोकांना त्याला जिवंत फेकलं राहू, जिवंत. एखाद्या नाही का आतंकवाद्यासारखा खेळ झाला आता यो. ते निर्दयी लोक राहते ना ते आतंकवादी, त्यांना काही घेणं देणं राहत नाही. तुम्ही मारा, जगा, काही करा, आहे की नाही? तसं या लोकांनी केलं. आपल्या भारतातले रे, आपल्याच भारतातले वासी तुम्ही, एका आईच्या पोटातून जन्म घेतलेला तुम्ही आणि तुम्हाला एक कृत्य करायला शोभलं का? सांगा मला तुम्ही तुमच्या आई बहीण माय बाप तुम्हाला पण असतील ना, काय म्हणून केलं तुम्ही असं कृत्य काय शोभलं तुम्हाला असं कृत्य करायला? मला सांगा. चुकीचं आहे की नाही मित्र? हे असं झालं नाही पाहिजे यार. आपल्या भारत देशामध्ये नाही झालं पाहिजे. एखाद्या आतंकवाद्याने केलं तर आपण त्या आतंकवाद्याला नाव ठेवतो, परेशान राहतो. आणि आपले इथले असे नागरिक करायला लागले म्हणजे तर मला तर म्हणजे काय, म्हणजे असं काय बोलावं याच्यावरती माझ्या तोंडात शब्द नाही आहे ना. आपण असे नाहीये, भारतवासी लोक असे करू शकणार नाही, असे नाही. आपण इतकी निर्दय दयाची माणसं, इतकी निर्दय मानाची माणसं नाही. आपण खूप चांगले माणसं आहे, माहितीये का? त्याच्यामुळे आपल्या देशामध्ये 12 पगड जाती राहतात, प्रत्येक कंट्रीमध्ये नाही राहत. आपल्या भारतामध्ये असे काही वेगळ्या जातीचे लोक आहे जे इथे राहते आणि पोट भरते, इथं खाते. कारण आपला देश हा मायाळू देश आहे, आपल्या देशासारखा देश नाही. असं करा जाऊ नका रे बाबा हो, ना असं त्रास नका देऊन कोणाला विनाकारण मारू नका यार तुम्ही. त्याचे काही स्वप्न हे राहते काय राव. हेट अवघड झाला खेळ आता ह्यो. कुठं चालले लोक आणि आपला देश कुठं चाललाय. आणि या अशा निर्दयी आणि या क्रूर लोकांमुळं आपल्या देशाचं नाव खराब व्हायला लागलं. घाणेरडे लोक झाले, दलिंदर. हेट.